भावनेच्या मुद्द्याला मी हात घालणारच आहे, पण त्याआधी थोडी आकडेवारीवर बोलते. साधारणतः गेल्या काही दशकांमध्ये, म्हणजे साधारणतः एक 3-1 दशकांमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईमधला मराठी टक्का हा हळूहळू कमी झालेला आहे आणि आता जवळपास 33% किंवा त्याच्याही पेक्षा थोडासा कमी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतका तो कमी झालेला आहे. त्यामुळे मराठी माणूसच मुंबईमध्ये मायनॉरिटीमध्ये आहे असं काही उत्तर भारतीय नेत्यांचं म्हणणं आहे. कसं बघतं याच्याकडे? मुंबईतला मराठी माणूस मी मगाशी बाहेर का गेला? हे एसआरए प्रकल्प रखडले का? हे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले का? याच्या मागे कोण आहे? ही कुणाची माणसं आहे? हे कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर कोण आहे? याचा शोध घेतला तर कळेल. आणि म्हणून मी मुंबईतला मराठी टक्का, मुंबईतला मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये आणण्याची जी काय आमची खटपट चालू आहे ती कशी करतोय आम्ही? क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती होईल, चांगल्या सोयी सुविधा होतील. आता 2-4 इमारती एकत्र बांधल्यानंतर तुम्हाला अम्युनिटी मिळणार नाही, ओपन स्पेस मिळणार नाही, खेळाचं मैदान नाही, गार्डन नाही, काही मिळणार नाही. जेव्हा तुम्ही मोठा क्लस्टर करता 50 एकरापेक्षा जास्त, तेव्हा नियोजित शहर उभं करता, टाउनशिप तयार होते. तिथे गार्डन आहे, खेळायला मैदान आहे, स्टेडियम आहे, आरोग्य सुविधा आहेत, पार्किंग आहे, सगळं आहे. हे आम्ही देतो. 17,000 घराचं काम प्रोजेक्ट चालू झाला रमाबाई आंबेडकर नगरला. रखडलेला तो रखडले 20 वर्ष रखडला. भाडं नाही, गेले बाहेर. त्यांना आम्ही 160 कोटी भाडं दिलं एसआरए आणि MMRDA ने मिळून. आता 17,000 घराचा प्रकल्प कार्यान्वित झालाय. असे मुंबईमध्ये अनेक प्रकल्प आम्ही कार्यान्वित करतोय आणि मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आला. पण आता ते श्रेय घेत आहेत. गिरणी कामगारांना कोणी घरं दिली? एक तरी घर दिलं? 12,000 घरं आम्ही दिली. 1,10,000 घरं आणखी आम्ही त्यांच्यासाठी करतो. डबेवाल्यांसाठी, आमच्या नोकरदार बहिणींसाठी, शाळेत शिकणाऱ्या स्टुडंट हॉस्टेलसाठी, नगर विकास हाऊसिंग पॉलिसी मध्ये आम्ही हे घेतलं. माझ्याकडे हाऊसिंग डिपार्टमेंट गृहनिर्माण नवीन पॉलिसी केली, त्याच्यात हे घेतलं आहे. परवडणारी घरं मुंबईकरांना मिळालीच पाहिजे, हक्काची घरं मुंबईकरांना मिळालीच पाहिजे. आणि म्हणून मी बोललो का आता ओसी वगैरे नाही, ओसी 20,000 इमारतींना आम्ही दिली. मागणी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. ठाणे झोन मध्ये रिडेव्हलपमेंट थांबली होती हाईट रेस्ट्रिक्शन मुळे, तो निर्णय आम्ही घेतला. कारण लाखो लोकांना आता घरं मिळतील. मागणी मुक्त मुंबई हा ऐतिहासिक निर्णय. मालकाला पण आम्ही त्यांचा अधिकार देणार आणि जे भाडेकरू आहेत त्यांनाही देणार. नाही, नक्कीच मला असं वाटतं की पागडी मुक्त मुंबई हा एक रेव्होल्युशनरी थॉट आहे. रेव्होल्युशनरी आहे. कारण आजही त्या पागडी सिस्टीम मध्ये राहणाऱ्या घरांची अवस्था इतकी बिकट आहे की तिकडे कोणी राहू शकत नाही आणि त्यांना दुसरं कोणी घर देऊ शकत नाही, अशी अवस्था होती. तिकडे कोणी राहू शकत नाही, ते रिडेव्हलपमेंट करू शकत नाही, त्यांना मालकी हक्क मिळू शकत नाही. त्यामुळे यामध्ये आम्ही असा मध्य मार्ग काढलाय की त्याला त्याच्या जागे एवढा क्षेत्रफळ, मालकाला बेसिक क्षेत्रफळ मिळणार, मालकही खुश होणार आणि जो भाडेकरू आहे तो मालक होणार. भाडेकरूला तुम्ही मालक केलंय? मालक घरालाच लागेल. वर्षानुवर्ष राहत आहेत, 50, 60, 100 वर्ष पिढ्या गेले त्यांच्या. त्यांना असं ठेवायचं. पण आता हे श्रेय घेत आहेत. ते म्हणतात कोस्टल रोड आम्ही केला, एवढी आम्ही केली, बसचं तिकीट कमी आम्ही केलं. तर बघा, त्यांच्याकडे केलेले सांगायला मुद्दे नाही आहेत. त्यामुळे मुद्दे ज्याच्याकडे नसतात तर खोटं श्रेय घेण्याचं काम ते करत असतात. मला सांगा, देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी होते, त्याच्या अगोदर UPA सरकार होतं आणि इथे काँग्रेस सरकार होतं. का मिळालं नाही त्याला परवानग्या? कोणी मिळवून दिल्या? सगळं जे काही सोपस्कार आहेत त्या कोस्टलचं हे कोणी करून दिलं? इथून देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना पाठपुरावा केला.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी त्याला होकार दिला म्हणून कोस्टल झाला. पण त्या भूमिपूजनला देवेंद्रजींना त्यांनी बोलवलं नाही. अशी कद्रू वृत्ती असते का कुठे? अरे मोठा मन ठेवा ना. विरोधकांना पण बोलवलं मुंबई जातं बऱ्याचदा. महापालिकेचे तुम्ही कोस्टलला पैसे खर्च केले, याचा अर्थ काय? तुम्ही तो कोस्टल केला, हा जनतेचा पैसा आहे. पण त्याच्यातल्या अडचणी, त्याच्यातल्या सगळ्या ज्या काही सगळ्या परवानग्या या कुणी आणल्या, याला महत्व आहे.